पुढची बातमी पाहूया। कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या मालवण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर मालवण येथील भाजपच्या सभेमध्ये शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला। गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या जातीवर कुटुंबावर केले जाणारे अन्यायकारक प्रश्न आणि एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणारा आहे असं त्यांनी म्हटलं। आपल्याला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग आपण त्यावेळी योग्य होतो का अयोग्य होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी निलेश राणेंची कॉल रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवली। माझं सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना। 100% मला गॅरंटी आहे, कारण नगरपालिकेचा विषय आला होय। तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही, पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल। काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते, मी योग्य होते इतकं वाटणारे साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देत आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिल्पा खोत यांनी खुलासा केला। आता त्यावर प्रतिक्रिया निलेश राणेंची आलेली आहे। शिल्पा खोत आणि आपली यापुढची लढाई कोर्टात असेल असा पुनरुच्चार निलेश राणे यांनी केला। आपण शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी आपल्याला त्यांच्याकडे ओबीसीची खोटी सर्टिफिकेट आहेत हे माहिती नव्हतं। मी महिला आहे, माझ्यावर अन्याय होतोय असा भावनिक मुद्दा पुढे केला जातोय असा पलटवार निलेश राणेंनी केला। आम्हाला माहीतच नाही की यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहे आणि तेव्हा सर्टिफिकेट आहे का नाही ते पण माहीत नाही। असं असताना माझा प्रामाणिक प्रयत्न होता माझ्या पक्षासाठी, पण त्याच्यात त्या खोटं बोलले ते मी 8 दिवसापूर्वी केलं, 1 नोव्हेंबरला केला होता। पुढची बातमी